एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत इंग्लिश बोलण्याकरता तुम्हाला कोणते कोणते ग्रामर आले पाहिजे, कोणते ग्रामर शिकल्यावर तुम्ही इंग्लिश बोलू शकाल हे आपण आज शिकणार आहोत। म्हणजेच तुम्हाला काही इंग्लिश बोलण्याकरता सगळेच ग्रामर शिकायचे नाहीये, मी फक्त तुम्हाला एक 5 ग्रामर सांगणार आहे आणि तुम्हाला हे शिकल्यावर इंग्लिश बोलता यायला लागेल। तर सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। तर बघूयात कोणते आहेत ते 5 ग्रामर। तर सर्वात पहिलं ग्रामर म्हणजे टेन्सेस। टेन्सेस थोडे कठीण असतात पण तुम्हाला हे सोपे जातील। तुम्हाला मी आपण सुद्धा टेन्सेसचा व्हिडिओ बनवलेला आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊन टाकेल। याच्या सुद्धा काही टाइप्स असतात, म्हणजे याच्या मेन 3 टाइप्स पडतात, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। म्हणजेच प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ। या तिन्हींमध्ये सुद्धा काही टाइप्स असतात, इंडेफिनिट, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस, अशा प्रकारे सर्व टाइप्स असणार आहेत। त्या सर्व तुम्हाला शिकायला कमीत कमी 7-8 दिवस लागतील, पण तुम्ही आपला व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला तरी बरंच येऊन जाईल टेन्सेस मधलं। तर बघा, आता दुसरं जे ग्रामर तुम्हाला शिकायचं आहे ते मॉडेल्स। हे 2 ग्रामर जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा तुम्हाला थोडी थोडी इंग्लिश यायला लागेल। म्हणजे तुम्ही पूर्णच बरोबर बोलाल असं नाही, तर तुम्ही थोडं फार चुकीचं बोलाल, थोडं जरा बरोबर बोलाल, अशा प्रकारे तुम्हाला इंग्लिश यायला लागेल। तर तिसरं जे ग्रामर आहे आपलं पार्ट्स ऑफ स्पीच। आता पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये बरेच प्रकार असतात, मी लिहून देतो आता तुम्हाला। तर बघा, पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये कोणते कोणते येणार आहे आता। सर्वात पहिलं म्हणजे याच्यात राहतो नाउन, शिकावा लागतो तुम्हाला याच्यातला सर्वात पहिले नाउन। हे पूर्णचं पूर्ण तसं उतरवून घ्या, मी लिहितोय तसं, आणि प्रत्येक ग्रामर तुम्हाला कोणतं कोणतं शिकायचंय ते सुद्धा लिहून घ्या। नाउन नंतर तुम्हाला शिकावे लागतील प्रोनाउन। प्रोनाउन नंतर काय राहणार आहे, ऍडवर्ब राहणार आहे, ऍडवर्ब। आणि याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह राहणार आहे, काय राहणार आहे, ऍडजेक्टिव्ह। आणि याच्यानंतर याच्यात काय येणार आहे, कंजक्शन। हे पूर्ण तुम्हाला शिकायचे, तेव्हा तुम्हाला बरंच इंग्लिश यायला लागेल बोलता। नंतर प्रेपोजिशन। प्रेपोजिशन शिकल्यानंतर तुम्हाला शिकायचे इंटरजेक्शन। हे आपले तिसरे ग्रामर आहे पूर्ण। तर याच्यात किती टाइप्स आहेत टोटल पार्ट्स ऑफ स्पीचच्या, 1 2 3 4 5 6 7 टोटल 7 टाइप्स आहेत त्याच्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये। हे झालं आपलं तिसरं ग्रामर। आता 2 राहिलेले आहेत, कोणते कोणते बघा आता। तर आता आपण पुढचं ग्रामर बघूया। तर तिसरं ग्रामर जे आहे पार्ट्स ऑफ स्पीच, त्याला शिकायला तुम्हाला कमीत कमी 1 महिना लागेल, आणि हे शिकल्यानंतर तुम्हाला बरीचशी इंग्लिश यायला लागेल तरी। आणि नंतर बघा आता कोणते कोणते, आपला चौथा ग्रामर म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस। ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस। आणि 5वं जे ग्रामर आहे त्याचं नाव आहे व्होकॅब्युलरी। व्होकॅब्युलरी हे बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस शिकायला काही तुम्हाला जास्त टाइम नाही लागणार, कमीत कमी 1 दिवस लागेल। त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी शिकायची आहे, आणि 5 ग्रामर शिकल्यानंतर
तुम्हाला कोणती मराठी स्टोरी वगैरे असेल ते तुम्हाला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट सुद्धा करता येईल। आता पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि टेन्सेटचा जो व्हिडिओ आहे तो आपण 40च मिनिटात पूर्ण टेन्सेट शिकवलेले आहे, जे की आपलं सर्वात पहिलं ग्रामर आहे। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या टेन्सेटच्या व्हिडिओवर पोहोचून जाल। बाकी लाईक सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।